नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर या व्हिडिओमधून आपण काल 8 फेब्रुवारी रोजी जो काय पेपर दुसरा झाला, सकाळ शिफ्टमधला पेपर दुसरा झाला, या पेपर मधील पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी ज्यांनी ज्यांनी ठेवलेली असेल तर त्याचे संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. यापूर्वी आपण जो काय संपूर्ण पेपर आहे, जसं तुमचं सीडीपी असेल, पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी आणि एसएसटी याची उत्तरे बघितलेली आहे दुसऱ्या पेपर मधली. परंतु पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी यासाठीची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ज्याची या ठिकाणी दुसरी भाषा मराठी आणि पहिली भाषा हिंदी असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्कोर किती आला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर बघा, हा उतारा होता. उतारा कोणता आला होता? भारतात जितकं लोकांना आकर्षण आहे तितकं जगात कोणालाच नसेल. तर बघा, तुम्हाला जरी समजा या ठिकाणी हा उतारा नसेल तरी तुम्ही या ठिकाणी प्रश्न बघू शकता. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. परंतु आता काही ठिकाणी उद्या परीक्षा नसल्यामुळं हे काय जास्त बघण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर आपण पटपट या ठिकाणी जी उत्तरे आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुमचे कोण मित्रमंडळी असेल परीक्षा म्हणजे हा विषय भाषा घेतलेली त्यांना या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता. बघा, फिटी स्टेशनची वैशिष्ट्ये कोणती? तर त्यावर पादचारी मार्ग म्हणजे पूल नव्हता, पादचारी माल नव्हता, पूल नव्हता. हे उत्तर याचं ऑप्शन क्रमांक पहिले याचं उत्तर करेक्ट येतं. नंतर बघा, प्रश्न पुढचा होता. मेलगाड्यांची सर्वसाधारणपणे वेळ कोणती असते? तर रात्रीची असते. जनरल प्रश्न या ठिकाणी होते, जनरल उत्तर द्यायची होती. त्यानंतर निर्धारित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निर्धारितचा अर्थ येतो या ठिकाणी निश्चित येतो, ऑप्शन क्रमांक 4 निश्चित. त्यानंतर प्रश्न पुढचा होता 124 क्रमांकाचा. रेल्वे ट्रॅकवर आल्यावर काय घडतं? तर ट्रॅक भोवती माणसांची वस्ती वाढू लागते, याचं हे उत्तर होतं. त्यानंतर कालबाह्य होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? जुने आणि अप्रचलित होणे. पूर्वी रेल्वेची इंजिने कशावर चालत? ते कोळसा, ऑप्शन क्रमांक 1 कोळशावरती चालत होते. त्यानंतर कोरडा या अर्थी उतार्यात आलेला शब्द शोधा. तर कोरडा म्हणजे वृक्ष, वृक्ष हा शब्द आलेला आहे. रेल्वेचं सर्वात जास्त आकर्षण कोणत्या देशात आहे? तर भारतामध्ये आहे. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर होतं भारत. त्यानंतर प्रश्न पुढचा म्हणजे उतारा पुढचा होता. अशा प्रकारचे हे एकदम सोपे प्रश्न होते ज्याची उत्तरे तुम्हाला उतार्यामध्ये शोधता आलेले आहेत. नंतर बघा, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याला पावसाने झोडपले, त्यामुळे बहुतांश भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. तर हा या ठिकाणी उतारा होता आणि याच्यावरती प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी होती. सोपा होता उतारा सुद्धा याच्यामध्ये एकदम सोपा होता. लेखकाच्या मते यावर्षी कोणती बाब आश्वासक ठरली? पाण्याचा प्रश्न सुटला होता, तर ही बाब आनंददायक किंवा आश्वासक ठरली. त्यानंतर पुढील पैकी कोणता महत्वाचा घटक द्रोणीय स्थिती तयार होण्यास पूरक ठरतो? द्रोणीय स्थिती या ठिकाणी तयार होण्यामध्ये समुद्रीय द्विध्रुवता. क्रियापद नसलेला पर्याय शोधा. तर कारणे. तर कारणे हे क्रियापद नाही, बाकीचे ठरते असते दिसते क्रियापद आहेत. तीव्र द्रोणीय स्थितीमुळे काय घडतं? तर पावसाची तीव्रता ही अधिक असते. त्यानंतर पुढील पैकी महत्वाचा हवामानशास्त्रीय घटक कोणता? तर द्रोणीय स्थिती असणे. जुलै महिन्यात भारतात आयसोबारचा प्रवाह कोणत्या दिशेला असतो? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. त्यानंतर बघा, पुढे काही शब्दांचे मूळ रूप आणि त्यांचे सामान्य रूप दिले आहे. चुकीचा पर्याय सांगायचा होता तर गुजरात आणि महाराष्ट्र, कारण याच्यामध्ये मूळ रूप आणि सामान्य रूप चुकीचं आहे. पाऊस पावसाने, पश्चिमेला, पानांचा हे बरोबर आहे. तर बघा, अशा प्रकारे हे उतारे होते, दोन्ही उतारे होते, सोपे होते. मला असं वाटतं की पैकी तुम्हाला मार्क पण मिळालेले असावेत. नंतर बघा, प्रश्न आपले पॅडागॉजी सुरू होतात. भाषा शिक्षणात साहित्याची सामग्री शिक्षणशास्त्रीय सिद्धी. पॅडागॉजिकल रिअलायझेशन ऑफ मटेरियल्स याचा अर्थ काय होतो? तर सामग्रीमध्ये शिक्षणशास्त्राचा अंतर्भाव करणं, म्हणजे शिक्षकांना शिक्षणशास्त्राचा अवलंब करता येईल. तिसरं उत्तर याचं करेक्ट होतं. नंतर प्रश्न पुढचा होता. आता 8वीचे शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील स्वाध्याय देते, त्यावरून पुढील लेखनाला काय म्हणता येईल? तर आता विद्यार्थ्यांना छापील पुस्तकांची आवश्यकता नाही. या विषयावर जोडीने बुद्धिमंथन करणे, कल्पनांना लिहून काढणं आणि त्या आधारावर एक चांगला मजकूर तयार करणे, ज्यात 2 मत विषयाच्या विरोधात आणि 2 मत त्यांच्या बाजूने असतील. म्हणजे इथं चर्चा केली गेली, चर्चात्मक लेखन येते याचं डिस्कर्सिव्ह रायटिंग. नंतर उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे कोणता शब्दसंग्रह? तर बोलताना लिहिताना आपण वापरतो ते शब्दसंग्रह. पुढील विधानातून कोणतं व्याकरणिक ज्ञान सुचतं? तर व्याकरणिक ज्ञान कोणतं सुचेल यापैकी? तर घटकाची माहिती, त्याचं विवरण आणि त्याचा मर्यादित सराव असेल तर याला आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह म्हणजे निर्देशक ज्ञान म्हणतो, ऑप्शन क्रमांक 1. पुढील कृती म्हणजे काय? एक लहान मजकुराचे 2 भाग करून किंवा त्यातील वाक्य आलटून पालटून एका गटाला दिली जातात.
गटातील एक मुलगा ते वाक्य सांगतो आणि दुसरा लिहितो. ही क्रिया आलटून पालटून पहिला मुलगा लिहितो आणि दुसरा सांगतो. नंतर दोघेही एकत्र बसून पूर्ण मजकूर तयार करतात. याला आपण काय म्हणतो? सह अनुलेखन किंवा म्युच्युअल डिक्टेशन म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4. नंतर बघा प्रश्न पुढचा होता, पुढीलपैकी शिकण्यासाठीचं मूल्यमापन कोणतं? तर लर्निंग ऍज अ असेसमेंट ऍज अ लर्निंग म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेलं मूल्यमापन. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी बोलते सादर करते, या भाषिक कौशल्याला काय म्हणतात? तर बघा ज्ञानात्मक CALP याला म्हणायचं. CALP कॉग्निटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, कवितेच्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात कोणत्या विधानाचे तुम्ही समर्थन करणार नाही? तर व्याकरण शिकवणं. तर याचं समर्थन, कारण व्याकरण आपण शिकवत नाही. नंतर शाळेतील सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ही मातृभाषेतून करतात. नंतर उत्तरोत्तर एकापेक्षा अधिक भाषा ते आत्मसात करतात. शिक्षणात भाषा धोरण या संदर्भात याला काय म्हणता येईल? तर मातृभाषा आधारित बहुभाषिकता असं याला बोललं जातं. नंतर शिकणे म्हणजे अर्थाचा शोध घेणे, त्यामुळे शिक्षणाची सुरुवात त्याच मुद्द्यापासून करावी ज्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न मुले करीत असतात, प्रयत्न मुले करीत असतात. पुढीलपैकी कोणता पर्याय वरील शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार? अर्थ लावणं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम, म्हणजे त्यांच्या पूर्वज्ञानाचा वापर करून अर्थ लावणं म्हणजे रचनावाद. प्रश्न पुढचा होता, पुढील उपक्रम कोणत्या नियतकार्याचा अंतर्भाव आहे? तर विद्यार्थ्यांना हॉटेलचे मेनू कार्ड देण्यात येते. त्यांना 1800 रुपयांच्या मर्यादित 4 जणांसाठी खाद्यपदार्थाची ऑर्डर द्यायची आहे. एक व्यक्ती शाकाहारी आहे, एक मशरूमची अलर्जी आहे. विद्यार्थ्यांनी घरी परत जाण्यासाठी रिक्षा भाडे म्हणून 70 रुपये शिल्लक ठेवायचे. विद्यार्थी काय ऑर्डर करणार आहे? त्यांची आवड आणि परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या रिक्षा भाड्याविषयी चर्चा करतात. तर इथं भाषेचा अभ्यास येईल, गुंतवणूक येईल, प्रतिसाद येईल आणि वापर येईल. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 147 होता, भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत असं गृहीत कल्पनेच्या बाबतीमध्ये कोणतं विधान बरोबर आहे? उपजत असं काय असतं? तर भाषा ग्रहणामध्ये पालक, सवंगडी, मुलांच्या सभोवताली असणं आणि माणसे आणि वातावरण यांचे काय असतात? प्रयत्न असतात. याच्यामुळे या ठिकाणी काय होतं? भाषेचं आत्मसातीकरण काही ग्रहण होतं. संध्या मशीन लर्निंग यावरील एक लेख काही माहिती मिळवण्यासाठी वाचते. माहिती मिळवण्यासाठी वाचत असेल तर त्या ठिकाणी ते स्कॅनिंग करते. विशिष्ट माहिती असेल किंवा फक्त माहिती असेल तर स्कॅनिंग होतं. आणि घटक प्रधान भाषा आधार म्हणजे फॉर्म ओरिएंटेड लँग्वेज इनपुट म्हणजे काय? तर जिथं शब्दसंग्रह असतात, उच्चारण आणि व्याकरणाचा वापर असतो त्याला आपण म्हणतो घटक प्रधान भाषा आदान. आणि प्रश्न 150 क्रमांकाचा होता, पुढीलपैकी ऊर्ध्वगामी बॉटम अप श्रवण उपक्रम कोणता? बॉटम अप म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी अनुलेखन येईल, क्लोज श्रवण येईल, बहुपर्याय प्रश्नांचा वापर, सकारात्मक आणि नकारात्मक विधाने ओळखा. म्हणजे आपण म्हणतो लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे लो लेवल कडून हाय लेवल कडे जाणं, याला म्हणायचं बॉटम अप. तर बघा मराठीमध्ये तुमचा स्कोर किती आला ते सांगा. आता आपण जी पहिली भाषा ज्यांची मराठी असेल तर त्याची प्रश्नांची उत्तर ठिकाणी पाहूया. तर बघा हा जो पेपर आहे हा काल म्हणजे 8 तारखेला झालेला आहे आणि दुसरा पेपर आहे पहा. ठीक आहे, जो पहिला पेपर होता तर त्याची ही मराठी दुसरी भाषा किंवा हिंदी पहिली भाषा याची उत्तरे आपण पहा नंतरच्या व्हिडिओमधून टाकणार आहे. तर तेही तुम्ही पहिली जर तुमची हिंदी आणि दुसरी मराठी असेल तर पेपर 1 साठीची उत्तर तुम्ही बघू शकता. बघा उतारा एकदम लहान आला होता, मनुष्य के जीवन की शुरुआती 1-2 वर्ष तक किताब की कोई कल्पना नहीं होती. तर याच्यावरती प्रश्न होते, ताल पत्तों को किताब का स्वरूप देने के लिए कौन सा लोग सीख सकते हैं? तर याचं उत्तर काय होतं? तर जिनका हस्तलेख लेखन बहुत सुंदर था. ऑप्शन क्रमांक 2 हस्तलेखन लिख में कौन सा प्रत्यय लगा कर सार्थक शब्द बनाया जा सकता है? तर लिखचं लिखावट होईल. काय होईल पा? लिखावट होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं पा उत्तर येतं. नंतर भिन्न वाक्य की पहचान करे, वेगळं वाक्य कोणतं होतं? तर किताब की कोई कल्पना नहीं होती. तर हे वेगळं वाक्य. बाकी किताबें मशीन से छपने लगी, किताब की शुरुआत हुई, ताल के पत्तों पर लिखकर उन्हें बांधने से समस्त संसार किताबें पढ़ता है, परंतु कल्पना नहीं होती, तर हे वेगळं येईल. पतले कागजों पर किस लिपी में लिखा जाता? जो काय लहान पतले कागद असतात त्याच्यावरती हायरोग्लाइफ, तर ही लिपी या ठिकाणी लिहिली जाते. नंतर प्रश्न पुढचा होता, किन लोगों को ताल पत्तों पर चित्रकारी करने का काम दिया जाता था? तर ताल पत्त्यावरती जिनकी चित्रकारी बहुत सुंदर थी, चित्रकारी बहुत सुंदर होती, तर यांना या ठिकाणी हे काम दिलं जात होतं. ऑप्शन क्रमांक 4. नंतर प्रश्न 96 क्रमांकाचा होता, सामान्यतः मनुष्य का किताब से परिचय किस अवस्था में होने लगा? तर जीवन की शुरुआती 1-2 वर्षाच्या नंतर, कारण
एक दोन वर्षाच्या आधी याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या पुस्तकाचा वापर नव्हता, परंतु नंतर याचा वापर होतो किंवा या ठिकाणी परिचय होतो. कोणता शब्द समूह से भिन्न आहे पहा, ऊंचे नीचे, पतले पतले, धीरे धीरे, ऊंचे ऊंचे. बघा याच्यामध्ये तेच शब्द रिपीट झालेत, तर याच्यामध्ये वेगळं आहे बघा. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1. गद्यांश के अनुसार किताब का सबसे पहिला स्वरूप कौन सा आहे, तर पपायरस पर हाथ से लिखी किताब. तर हे ठिकाणी पहिलं स्वरूप होतं. आणि त्यानंतर प्रश्न 99 होता, पपायरस नाम का पौधा किस काम आता है. पपायरस नाम का पौधा पतला कागज बनाने के लिए. ऑप्शन क्रमांक 3. हा उतारा आणि याच्यावरती क्वेश्चन सुद्धा एकदम सोपे होते पहा. ठीक आहे. त्यानंतर बघा कविता होती याच्यामधली, नीचे दिए गद्यांश पद्यांश को पढ़कर सबसे सही उत्तर वाले विकल्प का चयन करे. यह धरती कितना देती है, धरती माता कितना देती है अपने संतान को, नहीं समझ पाया था मैं उसके महत्व को. अशा प्रकारची कविता होती. याच्यावरती प्रश्न बघा, रचनाकार ने धरती माता की संतान किसे कहा, तर समस्त मानव जाती को. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर वसुधा याचा समानार्थी शब्द काय येईल पहा, धरा येणार. रचनाकार स्वयं को किस बात के लिए धिक्कार रहा है, तो धरती माँ के महत्व को न समझ पाने के लिए. धरती माँ के महत्व को न समझ पाने के लिए. ऑप्शन क्रमांक 3 याचा पहा उत्तर करेक्ट आहे, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, प्रश्न क्रमांक 103. हम जैसा बोएंगे वैसा ही पाएंगे. कविता की इस पंक्ति के भाव वाले मोहरे का चयन करे. जैसी करनी वैसी भरणी. मोहरा विचारला होता, रत्न प्रसविनी का अर्थ क्या अर्थ है. रत्न प्रसविनी तर रत्नों को जन्म देना. त्यानंतर रचनाकार ने बचपन में कौन सी फसल बोई थी, तर धन की. ऑप्शन क्रमांक 4. धन की फसल बोई थी. तर हे याचं पहा करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर बघा हे कविता आणि पहा उत्तरावरती क्वेश्चन होते. आता पॅडागॉजी बघा कशी आली होती, भाषा शिक्षण का कौन सा उपागम भाषा अधिगम के लिए एक आधार नींव के रूप में शब्द और शब्द समूह की अनुशंसा करते है. तर याचं उत्तर पहा कोश विषयक उपागम किंवा लेक्सिकल अप्रोच म्हणतो. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, निम्नलिखित में से कौन सा संस्थागत लेखन के अंतर्गत नहीं आएगा. तर संस्थागत लेखन संवेदना शोक संबंधी टिप्पणी हे येणार नाही. नंतर अधिगम प्रतिफलन के उद्देश्य के संबंध में कौन सा कथन सही है. आद्य निष्पत्ती बाबतीमध्ये तर यामध्ये बघा विषय वस्तू केंद्रित, तर हे चुकीचं आहे. भाषा के रचनात्मक प्रयोगकर्ता होने के लिए आवश्यक भाषा कौशल्य में निपुणता प्राप्त करने शिक्षार्थियों को बनाना, तो हे तुमचं करेक्ट येईल. आणि विषय वस्तू में निपुणता बाद में उसे प्रयोग में लाने की योग्यता, तर बी आणि सी. डी या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बी आणि सी इथं पहा करेक्ट येईल. नंतर प्रश्न पुढचा होता, एक अध्यापक कक्षा 7 के शिक्षार्थियों द्वारा की गई गलतियों के विशिष्ट प्रतिमान की पहचान करते हैं. अपने शिक्षार्थियों को इन गलतियों के प्रति जागरूक करने के लिए माह में एक बार इन पर चर्चा करते हैं. अध्यापिका यह बिल्कुल भी जाहिर नहीं करती कि गलतियां किसके द्वारा की गई. वह शिक्षार्थियों को इन गलतियों पर विमर्श करने के लिए भी कहती है. इस प्रकार के अभ्यास को पृष्ठपोषण फीडबॅक देणं असं बोललं जातं. ऑप्शन क्रमांक 4. नंतर प्रश्न पुढचा आहे पहा 110 क्रमांकाचा, विद्यालय आधारित आकलन को समन्वित करने के लिए 2 उपयुक्त कथन सांगा. कोणते उपयुक्त कथन आहेत, तर याच्यामध्ये शिक्षार्थी और अध्यापक दोनों में ही स्वायत्ता समन्वित करने मदद होती है. यह विद्यालय को अपनी ओर से योजना बनाने के लिए संभावनाएं जुटाता है. तर सी आणि डी चुकीचे येतील. ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी हे बरोबर आहे. प्रश्न 111 क्रमांकाचा होता, कक्षा 7 के अध्यापक 7 वाक्य वाली एक संक्षिप्त पाठ्य सामग्री पढ़ते हैं. तत्पश्चात वह अपने शिक्षार्थियों को सावधानी पूर्वक सुनिए, इसके जैसे अर्थ देने वाली मगर बिल्कुल ऐसे ही नहीं पाठ्य सामग्री पुन्हा सृजित करने के लिए कहती है. तर याला आपण अनुच्छेद श्रुतलेख म्हणतो. त्यानंतर राजकीय हाईस्कूल की इंग्रजी भाषा की अध्यापिका श्रीमती उषा रानी अपने शिक्षार्थियों को दिन प्रतिदिन के उद्देश्यों के लिए दिन प्रतिदिन उद्देश्य आला की बुनियादी अंत वैयक्तिक संप्रेषण कौशल्य येतं. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 113 होता, त्यानंतर बघा प्रश्न 112 झाला बुनियादी अनुच्छेद श्रुतलेखन. आणि त्यानंतर 113 क्रमांकाचा प्रश्न होता, व्याकरण अधिगम के संदर्भ में कौन सा कथन सर्वाधिक उपयुक्त तरह से प्रक्रियात्मक ज्ञानाचा या ठिकाणी वर्णन करतोय. तर व्याकरण नियम क्या है इसके प्रयोग करना यह जानना.
व्याकरण नियम क्या है? नाही, या प्रक्रियात्मक ज्ञान ऑप्शन क्रमांक 4 येईल. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 याच्यामध्ये येईल. प्रक्रियात्मक नॉलेज बद्दल बोललंय तर ऑप्शन क्रमांक 4. प्रक्रियात्मक ज्ञान म्हणजे व्याकरण के नियमों को जानना और बाद में उनका प्रयोग करना. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, निम्नलिखित में से कौन सा विद्यालय शिक्षा में बहुभाषावाद का उद्देश्य नहीं? बहुभाषावादचा उद्देश कोणता नाही? तर त्रिभाषा सूत्र के अंतर्गत मातृभाषा हिंदी अधिगम. नाही, चुकीचं आहे हे. एक मिनिट. तर याच्यामध्ये बघा, सभी बच्चे अपने विद्यालय शिक्षा अपनी मातृभाषा में आरंभ करते हैं, आगे जाकर बहुत सी भाषाएं कम से कम 2 भाषा अधिक जोड़ते हैं. हे तुमचं बरोबर येईल. विद्यालय में शिक्षण अधिगम के लिए शिक्षार्थियों को भाषा का प्रयोग करना, हे बरोबर येईल. जहां तक संभव हो सके भाषा तथा अधिगम के माध्यम के रूप में मातृभाषा का अधिगम, त्रिभाषा सूत्र के अंतर्गत मातृभाषा हिंदी इंग्रजी का अधिगम. जहां तक संभव हो सके भाषा तथा अधिगम के माध्यम के रूप में विद्यालय में शिक्षण अधिगम के लिए शिक्षार्थियों की भाषा का प्रयोग करना बहुभाषावाद आहे. जहां तक संभव हो सके भाषा तथा अधिगम के माध्यम के रूप में मातृभाषा का अधिगम, तर हे येणार नाही त्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3. बाकी त्रिभाषा सूत्र के अंतर्गत मातृभाषा हिंदी आणि इंग्रजीचा अधिगम, तर हे करेक्ट येणार आहे. तिसरं उत्तर चुकीचं आहे. नंतर बघा, कोणसा शिक्षक शैक्षिक दर्शन निम्नलिखित की अनुशंसा करता है? निर्देश के पूर्व निर्धारित क्रमों के स्थान पर वास्तविक जीवन परिवेश या केस आधारित अधिगम को प्रयोग अधिगम परिवेश के लिए रूप में करना, त्याला रचनावाद कंस्ट्रक्टिविज्म असं बोललं जातं. वे शब्द जिन्हें हम सुनने और देखने पर पहचानते किस रूप में जाना जाता है, तो ग्राह्यशील शब्दावली. भाषा अर्जन और भाषा अधिगम में सहजात परिकल्पना से क्या तात्पर्य है? यह इस तथ्य में विश्वास रखते हैं कि सभी मनुष्य जन्म से ही भाषा ज्ञान रखते हैं. यह इस तथ्य में विश्वास रखते हैं कि भाषा आदत निर्माण के रूप में सीखी जाती है. यह इस विचार बिंदु को निरस्त करते हैं कि सभी भाषा व्याकरण सभी बच्चे अपने तरीके से सीखते हैं. यह इस तथ्य में विश्वास रखते हैं कि सभी मनुष्य भाषा शारीरिक ड्रिल नाही ना, मनुष्य से ही भाषा ज्ञान रखते हैं. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर वाणी नामक विद्यार्थी किसी एक पाठ्य सामग्री का सामान्य सा परिचय ओवरव्यू जानने के लिए एक आलेख पढ़ती है. तर हे स्कीमिंग येणार, सरसरी तौर पर पठन. त्यानंतर 119 क्रमांकाचा क्वेश्चन आहे, कक्षा 6 का शिक्षार्थी राहुल व्याकरण के नए नियम सीखते समय अपने पहले से सीखे गए से जुड़ाव बना पाता है. कौन सी युक्ति इसके अंतर्गत आएगी? तर संज्ञानात्मक आदि संज्ञानात्मक दोनों प्रकार की युक्तियां. आणि शेवटचा क्वेश्चन होता, विषय अभिमुखी भाषा निवेश किससे संबंधित है? वह भाषा निवेश जो इस बात पर बोल देता कि भाषा प्रयोग कैसे किया जाता है. ऑप्शन क्रमांक 1. विषय अभिमुखी म्हणजे भाषेचा वापर कशा प्रकारे ठिकाणी केला जाईल याच्यावरती या ठिकाणी याचा भर असतो. तर अशा प्रकारे बघा, पेपर 2 8 फेब्रुवारी जो का पेपर दुसरा झाला, तर त्याच्यामधील पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठीची आपण उत्तरे बघितली. पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदीची उत्तरे आपण टाकलेली आहेत. जर तुम्ही ते बघितलं बघून घ्या. आणि यापुढचे अशाच प्रकारचे आन्सर की बघण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.